आम्ही सततो समर्थ ऐची धर्म श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी
सकल दुःखहरणा श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा ईश्वरदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःखहरणा श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा ईश्वरदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःखहरणा श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा ईश्वरदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःखहर्ता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा श्री स्वामी समर्थ 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 अर्थ आज आपण हळदी कुंकू मकर संक्रांतीचा हळदी कुंकू करणार आहोत. मकर संक्रांती राशना कुंकुमा इट्कोंडिवी. मकर संक्रांत कशासाठी? मकर संक्रांत म्हणजे काय माहित आहे काय? गुರ್ತद मकर संक्रांत सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. सूर्य धनु ರಾಶಿಯಿಂದ ಮಕರ ರಾಶಿಗೆ ಪ್ರವೇಶ ಮಾಡ್ತಾನ आणि उत्तरायण चालू होते. उत्तरायण सुरू ಆಗ್ತದ. उत्तरेकडे झुकतो सूर्य म्हणजे दिवस तुमचा तिळातिळाने वाढतो. आज दिवस ಎಳಿಗತೆ ಒಂದೊಂದು दिवस ಬೆಳ್ಕೋತ ಹೋಗ್ತದ. ಅಂದ್ರೆ दिवस मोठा होतो आणि रात्र लहान होत जाते. संक्रांती देवीने आज असुरांचा वध केला. मकर संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांती देवीने असुर वधातो काळे कपडे. संक्रांतीला तुम्हाला माहित आहे काळे कपडे आपण सगळे रंग तसे शुभच असतात. ಎಲ್ಲ ರಂಗ ಶುಭ ಇರ್ತದೆ. ಖರೆ ಕರಿ ಅರಿವಿ ಯಾಕೆ ಕೆಲವೊಬ್ರು ಹಾಕೊಳಂಗಿಲ್ಲ. ಕರಿ ಅರಿವಿ ಬ್ಯಾಡ್ ಅಂತಾರೆ. ಎದಕ್ಕೆ ಹಾಕೋಬಾರ್ದು? ಕರಿ ಅರಿವಿ ಅದೇನು ದೋಷ ಇಲ್ಲ. ಮಕರ ಸಂಕ್ರಾಂತಿ ದಿವಸ ಕರಿ ಅರಿವಿ ಅಂದ್ರೆ ಕೆಟ್ಟ ಶಕ್ತಿದು ನಾಶ ಆಗ್ಯದ. ಅದ प्रतीक ಅಂತ करी अरवी हाकोತಾರೆ. म्हणजे वाईट शक्तींचा नाश झालेला आहे. त्यामुळे काळे कपडे घालणे दोष नाही त्याच्यामध्ये. म्हणून मकर संक्रांतीला काळे कपडे घालतात. आणि संक्रांत मकर संक्रांत थंडी दिवसात थंडी दिवस ಒಳಗ मकर संक्रांत ಬರ್ತದೆ. थंडी ಒಳಗ करी अरवी ಅಂದ್ರೆ ಏನು? उष्णता शरीरामध्ये कपड्यांनी आपल्या शरीरात उष्णता येते. सायंटिफिक रिझन आहे त्याला. ಶಾಸ್ತ್ರೀಯ ಕಾರಣ आहे. ಶಾಸ್ತ್ರೀಯ ಕಾರಣ ಏನಂದ್ರೆ ಥಂಡಿ ದಿವಸದಾಗ ಮಕರ ಸಂಕ್ರಾಂತ ಬರ್ತದೆ. ಥಂಡಿ ಅದಕ್ಕೆ ಕರಿ ಅರಿವಿ ಏನಾಗ್ತದ? उष्णता तगोतದ. उष्णता शोषून घेते. आपल्या शरीर उबदार राहतं. शरीर ನಮ್ದು ಹೀಟ್ ಉಳಿತದ ನಮ್ಮ ಶರೀರದಾಗ. ಅದಕ್ಕೆ ಕರಿ ಬಟ್ಟೆ ಹಾಕೋತಾರ. ಅದಕ್ಕೆ ದೋಷ ಇರಂಗಿಲ್ಲ. मकर संक्रांतीचा अजून खूप आहे. कुणाकडं पतंग उडवतात आणि तिळगुळ देता तुम्ही. ನೀವು ತಿಳ್ಗುಳ್ ಕೊಡ್ತೀರಿ. ನಿಮ್ದೇನಾರೇ ಸಿಟ್ಟಿದ್ರ ದ್ವೇಷ ಇದ್ರ ಮಾತ ಬಿಟ್ಟಿದ್ರ ಅದ್ರ ನೀವು ತಿಳ್ಗುಳ್ ಕೊಡ್ತೀರಿ. ಇಲ್ಲ ತಿಳ್ಗುಳ್ घ्या गोड बोला. ಎಳ್ಳು ಬೆಲ್ಲ ತಗೊಂಡು ಎಳ್ಳು ಬೆಲ್ದಂಗೆ ಇರೋಣ. तीळ आणि गूळ. तिळाचा उबदारपणा. तीळ ಅಂದ್ರೆ ಎಳ್ಳು हीट इरतात. उष्णता असते. आणि गुळाचा गोडपणा. ಬೆಲ್ಲದ್ದು ಸಿಹಿ ಇರ್ತದಲ್ಲ ಬೆಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಅದು ಕೊಟ್ಟು ನೀವು ಹಂಗೆ ಇರ್ಬೇಕಂತ ಅಪೇಕ್ಷೆ ಮಾಡ್ತೀರಿ. ತಿಳ್ಗುಳ್ घ्या आणि गोड बोला. ಎಳ್ಳು ಬೆಲ್ಲ ತಗೊಂಡು ಎಳ್ಳು ಬೆಲ್ದಂಗೆ ಇರೋಣ ಅಂತೀರಲ್ಲ ನೀವು. ಹಂಗೆ तिळगुळ घ्या आणि गोड बोला. म्हणजे हेवे द्यावे तुमचे. ಏನು ಜಗಳಿದ್ರ ಅಷ್ಟಾಗೆ ಬಗೆಹರಿಸ್ರಿ. ನೀವು ಸಿಹಿ ತಗೊಂಡು
ಅಂತ ಅಂತೀರಿ. ಅದಕ್ಕೆ ಯಾರು ಜಗಾಡಬೇಡ್ರಿ. एक छोटंसं उदाहरण सांगते. एक राजा असतो. राजा ಇರ್ತಾನ. ಅವ ರಾಜ ಒಂದು ಋಷಿದು सेवा ಮಾಡ್ತಿರ್ತಾನ. राजा ऋषींची सेवा करत असतो. ऋषीची सेवा करता करता त्या ऋषीला एकदम खुश होता. ऋषी ಬಹಳ खुश ಆಗ್ಬಿಡ್ತಾನ. राजा ऋषी सेवा ಮಾಡ್ತಿರ್ತಾನ. तो राजा ऋषींची सेवा करत असतो अगदी निष्ठेने, अगदी ಮನಸ್ಸಲ್ಲೇ ಮಾಡ್ತಿರ್ತಾನೆ. ಅದಕ್ಕೆ ಋಷಿ ಖುಷಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಡ್ತಾರೆ ರಾಜಾಗ. ಏನಂತಾರಂದ್ರೆ ಒಂದು ತಾಯ್ತ ಕೊಡ್ತಾರೆ. ಏಕ್ ತಾಯ್ತ್, ಹಾ ತಾಯ್ತ್ ತುಲಾ घे, ಇದು ತಾಯ್ತ ನೀ ಇಟ್ಕೋ, ನೀನ್ ಕೊಳ್ಳಾಗ ಹಾಕೋ. ಅದು ನಿನಗೆ ಯಾವಾಗ ಏನು प्रसंग बರ್ತದ, म्हणजे तुझ्या आयुष्यात कठीण प्रसंग आला तर तू ते ताईत ओपन कर आणि बघ. तो राजा आशीर्वाद घेतो आणि निघून जातो. राजा आशीर्वाद तगोताना ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಆಮೇಲೆ ಹಂಗೆ ದಿವಸ ಹೋಗ್ತಾವ. ತಸೆ ದಿವಸ ಜಾतात. ಒಂದ್ಸಲ ರಾಜ ಏನು ಹೋಗ್ತಾನ, ಶಿಕಾರಿಗೆ ಹೊಂಟಿರ್ತಾನೆ. ಶಿಕಾರ್ ನೀವೇನಂತೀರಿ, बेटगार ಏನಂತೀರಿ ನೀವು, शिकारीला. राजा शिकारीला जातो जंगलात आणि त्याच्याबरोबर त्याचे सैन्य असतात, सेवक. ಅವನ ಜೋಡಿ, ರಾಜನ ಜೋಡಿ ಅವನು ಸೇವಕ ಇರ್ತಾನೆ. ಅವೇನು ಕುದುರೆ ಮೇಲೆ ಹೊಂಟಿರ್ತಾನೆ ರಾಜ, घोड्यावर चाललेला असतो. आणि जाता जाता त्याला एक वाघ दिसतो राजाला. ಹುಲಿ ಕಾಣಿಸ್ತದ ರಾಜಾಗ. ಅದು ಹುಲಿ ನೋಡಿ ಅವ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನ, ನೋಡ್ಕೋತ ಬಹಳ फास्ट जोरात जातो. तो वाघ बघून राजा घोड्यावर खूप जोरात जातो. त्यामुळे त्याचे सैनिक सगळे मागे राहतात. ಸೈನಿಕ ಹಿಂದುಳಿತಾರ. ಅವ ಮುಂದೆ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾನ. ಮುಂದೆ ಹೋಗಿ ಅದು ಹುಲಿ ಅನ್ಕ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾ, ಓಡ್ಬಿಡ್ತದ. ಒಮ್ಮೆ ಹಾದಿ ತಪ್ಪಿ ಬಿಡ್ತಾನ. ಹಿಂಗೆ ಹೋಗ್ತಾ ಹೋಗ್ತಾ तो राजा तसंच पुढे जातो आणि शत्रूच्या रेषात येतो, म्हणजे शत्रूच्या देशामध्ये, त्याच्या बॉर्डरला तो येतो. आणि मग ते जंगलामध्ये रस्ता असतो, पण त्याला रस्ता सापडत नाही. ಜಂಗಲ್ ಒಳಗ ಅವ ಬಂದಿರ್ತಾನ ಕಾಡ್ನ್ಯಾಗ. ಅವಾಗ ಹಾದಿ ಸಿಗಂಗಿಲ್ಲ. ಇದನ್ನ ಶತ್ರು ಹಾದಿ ಒಳಗೆ ಬಂದೀನಿ, ನಂದು ಹೆಂಗಾಗೋದು ಅಂತ ಗಾಬರಿ ಆಗ್ತಾನೆ. ಗಾಬರಿಯಾಗೆ ಒಂದು ಗಿಡದ ತೆಳಗ निंदरतान. अवाग अवघ एका झाडाखाली थांबलेला असतो. तेव्हा त्याला आवाज येतो घोड्यांच्या टापांचा. ಕುದುರೆ ಸವಾರಿ ಹೆಂಗಿರ್ತದಲ್ಲ ಹಂಗ आवाज ಬರ್ತದ. ಅವ್ ಗುರ್ತಾಗ್ತದ ಇನ್ನು ಶತ್ರು ಸೈನ್ಯ ಬರ್ಲಿಕ್ಕತ್ತದ, ಶತ್ರು ಸೈನ್ಯ ಯಾಯ್ಲಾಗ್ಲೆ. त्यामुळे माझं काही खरं नाही, ಇನ್ ನಂದೇನ್ ಖರೆ ಇಲ್ಲ, ಶತ್ರು ಸೈನ್ಯ ನನ್ನ ಹಿಂದೆ ಬರ್ಲಿಕ್ಕತ್ತದ ಅಂದಮೇಲೆ ನಾ ಇನ್ನು ಸಾಯ್ತಾನೆ. ನನ್ನ ಶತ್ರು ಹಿಡಿತಾರ, ನಾ ಯಾರಿಲ್ಲ, ಹಿಂದೆ सैन्य ಇಲ್ಲ, सैनिक ಯಾರು ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲ हादी तपसून ना इकडे बंदीनी, म्हणजे मी इकडे आलो, सैनिक एकीकडे गेले. त्यामुळे आता मी काय करू म्हणून तो काय करतो, ಅವಾಗ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನ, ಕುದುರೆಗೆ ಒಂದು ಗಿಡದ ಹಿಂದೆ ಮುಚ್ಚಿಡ್ತಾನ. एका झाडाच्या मागे लपून ठेवतो त्या घोड्याला. आणि आपण पण तिथं ते घोड्यांचा, ते शत्रू सैन्य जे येत असतंय ना, त्यांचा टापांचा आवाज येतो. ಕುದುರೆ ಕಾಲ್ आवाज चालू ಆಗ್ತದ ಹತ್ರ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ. ಅವ ಒಮ್ಮೆ ಗಾಬರಿಯಾಗೆ ಎದಿ ಹಿಡ್ಕೋತಾನ, छातीवर बडून घेतो तो. तेव्हा त्याला ते ताईत दिसतंय. ಅವಾಗ ಅದು ತಾಯಿತ್ ಅವಾಗ ಹತ್ತದ ಕೈಗೆ ಹತ್ತುಣ ಅವಾಗ ನೆನಪಾಗ್ತದ. ಋಷಿ ಏನ್ ಹೇಳಿದ್ರು, ನಿನಗೆ ಯಾವುದೇ ಪ್ರಸಂಗ ಬರ್ಲಿ, तुझ्या आयुष्यात कुठलाही कठीण प्रसंग, ಯಾವುದೇ कठीण प्रसंग ನಿನ್ನ ಆಯುಷ್ಯನ್ಯಾಗ ಬಂತಂದ್ರ ನೀ ಅದು ತಾಯ್ತಾ ತೆಗದ್ ನೋಡು. ಅವೇನ್ ಮಾಡ್ತಾನ, तो काय करतो, भराभरा ताईता ತೆಗಿತಾನ. पटकन ते ताईत काढतो आणि बघतो तर त्याच्यात लिहिलेलं असते. ತಾಯಿತ ತೆಗದ್ ನೋಡ್ತಾನ, ಅದ್ರಾಗ ಬರ್ದಿರ್ತದ, ही वेळ पण निघून जाईल, ಅಂದ್ರೆ ಇದು ವೇಳೆನೂ ಹೋಗ್ತದ, काळजी ಮಾಡಬೇಡ. ते लिहिलेलं असते, ಅದ್ರಾಗ ಬರ್ದಿರ್ತದ, ही वेळ पण निघून जाईल तुझ्या आयुष्यातनं. ಅವಾಗ ಅವಂಗ ಧೈರ್ಯ ಬರ್ತದ. ಅಂದ್ರ ನನಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಅದ, ಭಗವಂತನ ಆಶೀರ್ವಾದ, ನನ್ನ ಋಷಿದ ಆಶೀರ್ವಾದ, ನಮ್ಮ ಸ್ವಾಮಿದ ಆಶೀರ್ವಾದ ನನಗೆ ಕೊಟ್ಟದ್ದು ನನ್ನ ಹಿಂದದ. ಅದಕ್ಕೆ ಅವನು ಧೈರ್ಯ ಬರ್ತದ. ಅವ ಅದ ಏನು विचार ಮಾಡ್ತಾನ, ಇದು वेळा ಹೋಗ್ತದ, म्हणजे तो काय म्हणतो, ही वेळ पण निघून जाईल, ही वेळ पण निघून जाईल, ಹಿಂಗ ಅನ್ಕೋತ
ಕೂಡ್ತಾನ, ಒಂದು दीर्घ श्वास तगोता, म्हणजे एक दीर्घ श्वास घेतो आणि शांत डोळे मिटून बसतो. डोळे मिटून बसल्यावर त्याला ते आवाज थोडा कमी होतो ಅಂದ್ರೆ ಅದು ಕುದುರೆ ಆವಾಜ್ ಸ್ವಲ್ಪ ಕಮ್ಮಿ ಕಮ್ಮಿ ಕೇಳಕ್ ಶೋತ್ ಹೋಗ್ತದ, ಒಮ್ಮೆ ಬಂದ್ ಆಗ್ಬಿಡ್ತದ. मग तो बघतो, ಅವಾಗ ಅವ್ ನೋಡ್ತಾನ ಅದು ಆವಾಜ್ ಕಮ್ಮಿ ಕಮ್ಮಿ ಹಾಕೋದ್ ಒಮ್ಮೆ ಬಂದ್ ಆತಲ್ಲ ಕುದುರೆ ಕಾಲಿಂದ ಆವಾಜ. ಕಣ್ ತಗದ್ ನೋಡ್ತಾನ, यारू इರಂಗಿಲ್ಲ. ಅಂದ್ರೆ शत्रू सैन्य ಎಲ್ಲ होगबिಟ್ಟಿರ್ತದ, शत्रूंचं सैन्य सगळं गेलेलं असते निघून. तेव्हा त्याला धीर येतो आणि तो आपला घोडा काढतो. घोडा काढून पुन्हा परत आपल्या राजवाड्याकडे, आपल्या राज्यामध्ये, आपल्या सरहदीपासून दूर गेलेला असतो तो. बॉर्डरದಿಂದ दूर ಹೋಗಿರ್ತಾನ, तेव्हा पुन्हा तो आपल्या राज्यात येतो. तेव्हा त्याला असं वाटतं की आपण सुरक्षित आहोत. ಅವಾಗ ಸುರಕ್ಷಿತ ಆಗಿರ್ತಾನೀಗ. ತಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಬಂತು, ರಾಜವಾಡೆ ಕಾಣಿಸ್ತು, ಅದಕ್ಕೆ ಸುರಕ್ಷಿತ. ಇದೇ ಪ್ರಸಂಗ ನಮ್ಮ ಆಯುಷ್ಯನಾಗ ಯಾವಾಗ್ಲೂ ಬರ್ತಿರ್ತದ. ನಮ್ಮ ಆಯುಷ್ಯನಾಗ ಕಠಿಣ ಪ್ರಸಂಗ ಭಾಳ ಬರ್ತಾವ. ಅವಾಗ ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರ दीर्घ श्वास तಗೊಂಡು कण मुचಕೊಂಡು इदे अनಬೇಕು, हिवळ पण निघून जाईल. तेव्हा आपण एक दीर्घ श्वास घेऊन आपल्या मनातच म्हणावं, ही वेळ पण निघून जाईल, ಇದು ವೇಳೆನೂ ಹೋಗ್ಬಿಡ್ತದ, ನನಗೆ ಯಾವಾಗ್ಲೂ ಚಲೋ ವೇಳೆ ಬರ್ತದ. ಇದೇ विचार ಮಾಡಬೇಕು, पॉझिटिव्ह विचार. तुमचा पॉझिटिव्ह विचार तुम्हाला आयुष्यात पुढे जायला खूप उपयोग पडतो. म्हणजे तुमचे पॉझिटिव्ह ಏನ್ ನೀವು ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಿರಲ್ಲ, ನಿಮ್ಮ ಆಯುಷ್ಯದಾಗ ಮುಂದೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ಉಪಯೋಗ ಆಗ್ತದ. असंच तुम्ही कुठल्याही कठीण प्रसंगी तुम्ही स्वामींचं नाव घ्या. स्वामींचं नाव घेतल्यावर तुम्हाला एक मार्ग सापडतो. स्वामीन ಹೆಸರು ನೀವು ತಗೊಂಡ್ ಕೂಡಲೇ ನಿಮಗೆ ಒಂದು ಮಾರ್ಗ ಯಾವ್ದಾರೆ ತೋರಿಸ್ತಾರ ಸ್ವಾಮಿ. ಏಕಂದ್ರೆ ಸ್ವಾಮಿ ಯಾವಾಗ್ಲೂ ಅಂತಿರ್ತಾರ, ಬಿಹು ನಕೋಸ್ ಮೀ ತುಜಾ ಪಾಠಿಶೆ, ನೀ ಅಂಜಬೇಡ, ನಾ ಯಾವಾಗ್ಲೂ ನೀನ್ ಹಿಂದಿದ್ದೀನಿ. ಇದೇ ಸ್ವಾಮಿ ಹೇಳಿದ್ದು. ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಯಾವುದೇ ಪ್ರಸಂಗ ಬರ್ಲಿ ಇದೇ ನೆನಪು ಮಾಡ್ಕೋರಿ, ಸ್ವಾಮಿನ್ ನೆನಸ್ರಿ, ಸ್ವಾಮಿನ್ ನಾಮಸ್ಮರಣ. ಸ್ವಾಮಿನ್ ನಾಮಸ್ಮರಣದಿಂದ ಯಾವುದೇ ಪ್ರಸಂಗದಿಂದ ನಿಮಗೆ ಹೊರಗ ಬರು ಶಕ್ತಿ ಕೊಡ್ತಾರ ಸ್ವಾಮಿ. ಅದಕ್ಕೆ ಸ್ವಾಮಿನ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟ ನೀವು ಭಕ್ತಿಲೆ ಶ್ರದ್ಧಾದಿಂದ ಸ್ವಾಮಿ ಹೆಸರದಿಂದ ಸ್ವಾಮಿ ನಾಮಸ್ಮರಣ ಮಾಡಿದ್ರೆ ನಿಮಗೆ हादी ಸಿಗ್ತದ. ಇಷ್ಟ ಹೇಳುನು ಇವತ್ತು ಇಲ್ಲೇ ನಿಂದ್ರುನು, इथंच थांबूया आपण. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अण्णा महाराज की जय. श्री दादा महाराज की जय. ಇಲ್ಲೋಡ್ರಿಲೆ सुखे निद्रा करा स्वामी समर्था. सुमनांचे शेजे, सुमनांचे शेजे उनी निजावे आता. प्रेमाची शेज देवा
हृदया मंदिरी ज्ञानांच्या समया उजळणी लाविल्या ज्योती विवेक विज्ञानाचे देवा पडली विभूती भक्ती शेज केली देवा श्री गुरु मूर्ती नवविधा भक्ती घेऊनी पाय घड्या केल्या तुमच्या तुम्ही घेऊनी घातल्या बरव्या